गजर माऊलीचा गजर माऊलीचा सुंदर त्या उभे विटेवरी सुंदर ते हे उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटबरी हे बोनिया करकटबरी हे बोनिया तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला हरि काश पीतांबर कर तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती तुलसी हार गला पीतांबर कंठी कौस्तुभ बनी विराजित कंठी कौस्तुभ बनी विराजित तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला
निरंजनी आम्ही निरंजनी बांधिये घरा निरंजनी बांधिये घरा निरंतर राहिलो निराकार निरंतर राहिलो निरंजनी बांधियले घरा निरंजनी बांधिये घरा निराकार निरंतर राहिलो निराकार निरंतर राहिलो निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार नित्य शुद्ध तुका म्हणे आता नाही अहंकार 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 झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार झालो तदाकार निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो पार निराभास
निराभास पूर्ण झालो समरस निराकार राही निराकार निराभास झालो समरस अखंड ऐक्यास पावन हे नाम रे अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो अखंड हरी अखंड ऐक्यास पावलो आम्ही पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो
बांधियले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासे पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासे पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेंतु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरस प्रभृतिभीर देवई सदा वंदिता सामां पातुं सरस्वतीं भगवती निशेष जाड्यापः ओम देवराज्य सेव्यमाण पावनांध्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ श्रीकाल भैरवं भजे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता निरंजनी आम्ही बांधियले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासे पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही प्रस्तुत भगवत कथेकरिता भगवत चिंतनाकरिता नियुक्त केलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा अतिशय प्रसिद्ध अतिशय महत्त्वाचा आणि भक्ती करणाऱ्या उपासना करणाऱ्या चांगलं जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या भक्तीकरिता त्याच्या परमार्थाकरता अनुकूल अशी कोणती जागा संतांनी त्यांच्या जीवनात तयार केली परमार्थाला वृद्धिंगत होण्याकरता जे स्थान मोठ्या महापुरुषांना अपेक्षित आहे असं कोणतं स्थान त्यांनी त्यांच्या जीवनात निर्माण केलं याचा थोडक्यात विचार प्रकट करणारा अभंग हा सांप्रत सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगाच्या संबंधाने अल्प स्वल्प विचार करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे श्री क्षेत्र सुभाष नगर जो आपल्या विंचूरचाच एक प्रभाग आहे
अशा या सुभाषनगर परिसरामध्ये परमार्थाच्या परंपरेने अलंकृत झालेले जे अनेक परिवार आहेत, त्या अनेक परिवारामधील परमार्थाची सर्वांगीण परंपरा आपल्या वाडवडिलांपासून पुढपर्यंत चालवणाऱ्या पवित्र कुळामधील कुटुंबामधील हा आपल्या सर्वांचा परिचित परिवार बिबे परिवार. आणि या परिवाराच्या कौटुंबिक उत्सवामध्ये आज या परिवाराने आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल करण्याकरता एक साधन म्हणून जी वास्तू उभारली, श्री विठ्ठल निवास, या वास्तूचा हा पूजन सोहळा, वास्तूचा शांती सोहळा, आणि या वास्तुशांती सोहळ्याच्या निमित्ताने वैदिक मंडलाकार पूजाविधी आणि त्यामध्ये पवित्र होण्यासाठी, सर्वांगीण वातावरणाची शुद्धी होण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणाचा हा विशेष आग्रह या परिवाराकडून, त्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा जो हा परिवार उत्सव करतो आहे, सौ पूर्णाबाई व श्री विठ्ठल भागूजी बिबे परिवाराची मुख्य जबाबदारी सांभाळताना या दोघांनी आध्यात्मिक संस्कार आपल्या कुटुंबावरती, आपल्या कुळावरती, आपल्या घरावरती सर्वांगीण प्रकारे अशा प्रकारे देत असताना वारकरी संप्रदायाचा वसा हा आपल्या घरामध्ये असल्या कारणाने आणि विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे आपण छत्रछायेखाली राहत असल्या कारणाने जी परंपरा निवृत्तीनाथ महाराजांना आवडली, ज्या परंपरेचा विस्तार करण्याची आज्ञा ज्ञानोबारायांना खुद्द निवृत्तीनाथ महाराजांनी दिली, अशा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांना जो विषय प्रिय आहे तो कीर्तन विषय, आणि त्या कीर्तन विषयाने आपल्या वास्तूचं पूजन व्हावं असं सौभाग्यवती पूर्णाबाई व श्री विठ्ठल भागूजी बिबे या दोघही पती पत्नींचा हा पवित्र हेतू, आणि त्यांचा हा हेतू साध्य करण्याकरता त्यांच्या परिवारातील इतर त्यांची जी मंडळी, त्यांचे सर्वच चिरंजीव, त्यामध्ये सौभाग्यवती संगीता व श्री गोरक्षनाथ विठ्ठल बिबे, सौ अनिता व श्री मच्छिंद्र विठ्ठल बिबे, सौ प्रतिभा व श्री नवनाथ विठ्ठल बिबे व सौभाग्यवती पूजा व श्री बाप्पू विठ्ठल बिबे ही त्यांची सर्व मुलं आपल्या वडिलांची पवित्र इच्छा, आपल्या आईसाहेबांची पवित्र इच्छा म्हणून हा विधी अतिशय आनंदाने, अतिशय वैभवसंपन्न वातावरणामध्ये या ठिकाणी करत आहेत. त्यानिमित्ताने उपस्थित सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, सर्व टाळकरी मंडळी, त्यानिमित्ताने विशेषत्वाने उपस्थित आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य मणिकजी महाराज शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणारविंदी आम्ही विनम्र भावाने वंदन करतो. त्यानिमित्ताने उपस्थित सर्व गुणीजन, गायनाचार्य, संगीत अलंकार, आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य प्रकाश महाराज सुरासे, अतिशय सुंदर. म्हणजे तुमची पंचपदी ऐकताना असं वाटत होतं की फक्त ऐकत राहावं. आणि अभंगाला चाल ही का लावली जाते, जी वारकरी परंपरेमध्ये कीर्तनामध्ये सुरुवातीला चाल, शेवटी चाल, या ज्या परंपरा घातल्यात ना, त्या परंपरेचं कारण असं आहे की तो अभंग संतांची वचन आहेत. आपण प्रपंचातली माणसं आहोत,
त्याचा पूर्ण बोध आपल्या कानापासून मनापर्यंत जावा म्हणून आपल्या इंद्रियाची अनुकूलता तयार करण्याचं सर्वात मोठं माध्यम संगीत आहे. आणि तुमच्या चालीतनं त्या मुख्य उद्देशाला न्याय मिळाला असं मला खरं मनापासून वाटलं. म्हणून आदरणीय प्रकाश महाराजांनाही धन्यवाद. त्यांच्याबरोबरीने ज्येष्ठ गायनाचार्य संगीत अलंकार आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य उत्तमजी महाराज गायकवाड. एवढं वय बाबा तरी पण तुम्ही खूप सुंदर गायन करता, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आणि अगदी गायनाला अनुकूल, सर्वांना धरून चालणं हे ज्यांचं काम आहे आणि अतिशय उत्कृष्ट मृदंगाची साथ. मी कायम सांगतो मृदंग हा असा विषय आहे की तो आपल्याला किती येतो याच्यापेक्षा परमार्थाला आणि भजनाला अनुकूल किती देता येतो हे ज्याला जमतं ते मृदंगाचे आचार्य बनतात. आणि अगदी ते नाव भूषावं असे आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य राजेंद्र महाराज गायाळ. आपलं मनापासून कौतुक आहे मृदंगाच्या क्षेत्रात. तद्वत उपस्थित सर्व भजनी मंडळ, गुणीजन, गायनाचार्य, आदरणीय माधव महाराज आदी करून परिसरातली सर्वच मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दिगंबर महाराज देरडे आणि त्यांची चिरंजीव. फार धावपळ आहे महाराज आमच्या माऊलीची. थोडी छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष राहतं. परमार्थात मोठं अवसान सांभाळणारे जितके महत्त्वाचे आहेत तितक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारे सुद्धा आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. मी कायम सांगतो गावचा सप्ताह असेल, तालुक्याचा मोठा उत्सव असेल, त्यामध्ये मंडप, ही साऊंड सिस्टीम, या सगळ्या गोष्टींचं वैभव अन्नदान प्राप्त करून देणारे जितके गरजेचे आहेत तितकंच तिथं पत्रावळी उचलणारा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. कीर्तनासाठी गायक, वादक, कीर्तनकार आम्ही येतोच, पण जोपर्यंत टाळकरी येत नाही तोपर्यंत आमचं कीर्तन अपूर्ण आहे. हा आमच्या कीर्तनाचा आत्मा आहे टाळकरी मंडळी म्हणजे. अशी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि आपण सर्वच ज्यांच्या कर्वे ही सेवा आम्हाला प्राप्त झाली, या परिवाराचे सुहृद आणि आपल्या परिसरातील आध्यात्मिक परंपरा अतिशय अविरतपर्यंत चालवणारे आदरणीय मरळगोई येथील दिगंबर महाराज जगताप आणि आपल्या विंचूर गावातील आपल्या सर्वांचीच परिचित आदरणीय अनिलदादा जाधव, त्यांच्या कर्वी ही सेवा आमच्यापर्यंत प्राप्त झाली. विनेकरी महाराज, जय तुळजा भवानी साऊंड सिस्टीम मरळगोई, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, खरंच चांगली आहे. त्याला खोटं वाटतं ते बघा. अरे खरंच चांगली आहे. माझा इतिहास आहे आत्तापर्यंतचा, माझं सिस्टीमचं भैरवेलाच जमतं. मनापासून धन्यवाद आहेत. हां बरोबर ना, हां आपल्यालाही धन्यवाद. आणि आपण सर्व मंडळी परमार्थाच्या परंपरेमध्ये आहात. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा आपल्याला छत्र आहे. सद्गुरू नाना महाराज वडनेरकरांचे आपल्याला दिव्य आणि श्रद्धायुक्त असे कृपाछत्र प्राप्त करून देणारे आशीर्वाद आहेत. आणि या संतांच्याच आशीर्वादाचा प्रभाव आहे आपल्याला आपल्या जीवनातला आनंद सात्विक साजरा करावा वाटतो. हा फार मोठा मुद्दा आहे. वास्तविक प्रपंचातली मोठी माणसं, वैभवाने इतर अंगाने झालेली मोठी माणसं, ही कधी त्यांचा आनंद सात्विकच साजरा करतील असं सांगता येत नाही. आम्ही अशीही कुटुंब पाहतो की जी वास्तुशांतीच्या निमित्ताने असे उत्सव करतात की जी लोक गावच्या जत्रेला आणि यात्रेला सुद्धा करत नाही. आणि आज या बिबे परिवारामध्ये हाही एक समाधानाचा भाग आहे. आणि निश्चित हा नाना महाराजांच्या, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेचा हा प्रसाद आहे की या मंडळींना आपला आनंद सात्विक कक्षेत साजरा करावा वाटतो. मला धन्यवाद द्यायचेत विशेषत्वाने
आदरणीय विठ्ठलरावांचे सर्व चिरंजीव, कारण वडिलांचा हेतू जरी धार्मिक असेल पण मुलांचे हेतू धार्मिकच असतील असं लवकर सापडत नाही. वडिलांच्या प्रत्येक हेतूला विरोध करणारे सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये असतात. म्हणून अशा संततीसाठी खास म्हटलं गेलेलं आहे, धन्य माता पिता दयाची या, अशी पुत्र अशी संतती कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी कवाटे देवा. आणि अशी संतती त्या कुळाच्या उद्धाराचा मार्ग पुढे नेऊ शकते. आपण नुसते आई वडिलांच्या संपत्तीचे वारसदार आहोत ही खोटी गोष्ट. हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक जण आई वडिलांच्या संपत्तीचा वारसदार होण्याच्या प्रयत्नात आहे, पण कोणीही आई वडिलांच्या संस्कृतीचा थोडं उडणार नाही म्हणते. विठाला आई वडिलांच्या संपत्तीचा वारसदार होण्याची आज जगात घाई चालली आहे महाराज. ती घाई इतक्या शिगेला जाऊन पोहोचली आहे की त्या संपत्तीचा वारस होण्यासाठी नको नको त्या थराला माणसं जातात. संपत्तीचा पुढचा भाग आम्हाला मिळावा म्हणून माणुसकीच्या दर्जाला काळीमा लावणारी कामं करणारी सुद्धा आजच्या काळात आहेत. नाही असं नाही, भरपूर आहेत. पण समाधान तेव्हा वाटतं जेव्हा या बिबे परिवारामध्ये विठ्ठलरावांच्या पोटी अशी ही संतती आहे की जे पाहिल्यानंतर वाटतं की कुठंतरी सगळीच मंडळी संपत्तीच्या नाही, कोणीतरी अशीही आहेत की जी संस्काराची सुद्धा वारस होण्याचा प्रयत्न करत आहे, संस्कृतीचा वारस होण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण संस्काराचं, आपण संस्कृतीचं वारसदार बनलं पाहिजे. अशी संतती आपल्या कुळामध्ये येण्यासाठी आई वडिलांची कूस सुद्धा तेवढी पवित्र असावी लागते. आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये ज्यावेळी कोणता आनंद साजरा होतो तर तो पारमार्थिक अंगाने साजरा केला जातो. त्याला सांसारिक आयाम देणं हे त्या मंडळीच्या नजरेत बसत नाही. आणि म्हणून त्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहोत. आज कीर्तन जर या ठिकाणी नसतं तर आपली गाठ भेटच नसती, आपला परिचयही नसता. खरं म्हणजे मी इथे पहिल्यांदा येतोय. मी या पंचक्रोशीत बऱ्याचदा आलेलो आहे. विंचूर, मरळगोई, भरवस, उगाव बऱ्याच ठिकाणी आलेलो आहे. पण या वाडीमध्ये पहिल्यांदा आलोय. पण आल्यानंतर समाधान एक वाटतंय की इथं सगळ्या स्तरातली मंडळी, महाराज आपण सांभाळलंय, इथं सगळ्या स्तरातली मंडळी आहे. म्हणून या समाधानी कुटुंबाच्या या समाधानी उत्सवामध्ये त्यांच्या या विठ्ठल निवास या वास्तूच्या शांती करता आपण या ठिकाणी एकत्रित होतो. आता थोडासा विचार करा. बऱ्याच जणांना ही शंका येते, महाराज ही वास्तू मुळात जड आहे, मग जड वस्तूची शांती करण्याची गरज आहे का? नीट लक्ष देऊ नाही का? वस्तू जड असो नाहीतर चेतन असो, पवित्रता आणि अपवित्रता ही दोन्हींच्या ठाई वसत असते. सगळ्याच जड वस्तू या पवित्रच असतात असं नाही, आणि सगळ्यात जड वस्तू अपवित्र असतात असंच नाही. पण तरीही वास्तूमध्ये शांतीची आवश्यकता आहे. जरी तिचे अंग जड असतील तरीही त्या वास्तूच्या शांतीची नितांत गरज आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय बोलतात, पाण्यामधल्या माशाला जितकी पाण्याची गरज आहे तितक्या प्रपंचातल्या माणसाला शांत वास्तूची गरज आहे. विठ्ठल अशांत वातावरणात आपण कुणीच राहू शकत नाही.
माणूस प्रपंचातला असो नाहीतर परमार्थातला असो, तो अशांत वातावरणात नाही राहू शकत. कुणी कसाही असो, अशांत वातावरण कोणालाच आवडत नाही. फक्त आता ते ज्याच्या त्याच्या DNA वर अवलंबून आहे की कोणाची शांतता कशात आहे. माणसाचा रक्तगट जर चांगला असेल तर त्याला ही शांतता जास्त प्रिय आहे. पण एखाद्याचा रक्तगट जर खराब असेल तर त्याची अशांतताच त्याची शांतता असते. त्याची भावना कुठं आहे, पण त्याला सुखाची आणि शांततेची अपेक्षा आहे. आपल्याला घरात राहायचंय ना, आपल्याला शांततेची गरज आहे. मग कुणी म्हणाल काय आवश्यकता आहे या वास्तूसाठी. आपण बऱ्याच जणांनी कीर्तनं सगळीच ऐकलेली आहेत. मला थोडंसं मोकळं वेगळं सांगायचं आहे. वस्तू जरी जड असेल तरी प्रकृतीचा प्रभाव त्याच्यावर पडतो, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. जसा चेतनावरती प्रकृतीचा प्रभाव आहे तसा जडावरती सुद्धा प्रकृतीचा प्रभाव आहे. याला आपण झुगारूच शकत नाही. चेतनावरती जसा आपण उठतो, बोलतो, चालतो, हा जसा आपल्या चेतनावरती प्रभाव आहे तसा जडावरती सुद्धा प्रकृती प्रभाव करते. आपल्याकडे इतिहासाची यादी आहे. चालविली जड भिंती, हरली सांग याची भ्रांती, मोक्ष मार्गाचा संगाती, ज्ञानोबा जडामध्ये चेतनत्व निर्माण करणं हा या परंपरेचा इतिहास आहे. जडावरती सुद्धा प्रकृती परिणाम करते, तसं याच्यावर सुद्धा प्रकृतीचा परिणाम होतो. आणि म्हणून ही व्यवस्था आहे. एकूण वास्तुशांती 5 अंगानं घातली जाते. आत्ता जी पूजा आपली चालू आहे ही नुसती एकटी वास्तुशांती नाही आहे. वास्तुशांती 5 अंगानं घातली जाते. एक, ज्यावेळी आपण भूमिपूजन करतो ना, हा वास्तुशांतीचा पहिला टप्पा आहे. भूमीचं पूजन झाल्यानंतर ज्यावेळी आपण खड्डे घेतो आणि त्यामध्ये बांधणी आखतो, बांधणी म्हणजे जोड, बांधणी म्हणजे जोड. ज्यावेळी 2 गोष्टींचा संयोग बांधला जातो त्यावेळी सुद्धा वास्तूच्या शांतीचा दुसरा प्रघात आहे. दुसरा जो टप्पा आहे शांतीचा तो आहे. वास्तूच्या शांतीचा जो तिसरा टप्पा आहे तो ज्यावेळी आपण 4ही बाजूच्या भिंती उभ्या करून ज्यावेळी उंबरा देतो ना, तो आपल्या वास्तूच्या शांतीचा तिसरा टप्पा आहे. ज्यावेळी आपण छत टाकतो ते छत टाकणं हे वास्तूच्या शांतीचा चौथा टप्पा आहे. आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की मग जेव्हा ती वास्तू पूर्णपणे आपण बांधून मोकळे होतो, मग आता त्या वास्तूमध्ये ती तशीच सद्गुणांनी बांधून राहावी म्हणून आत्ता जी केली मंडलाची पूजा आपण मध्ये जाऊन पहा. जोशी गुरूंनी फार उत्तम पूजा मांडली आहे, खूप उत्तम पूजा त्यांनी मांडली. आणि मी भाग्यवान म्हणतो या कुटुंबाला आणि या परिसराला, आपल्याला चांगले ब्राह्मण मिळालेत. नाहीतर बऱ्याचदा पूजा सुद्धा लाटण्याला मीठ लावल्यासारखी होते. याचा आपण बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. पण मला सांगायचं काय, खूप सुंदर पूजा मांडली आहे. का? त्या पूजेतनं शक्ती निर्माण होते हे आपल्याला माहिती आहे. पूजेतनं शक्ती निर्माण होते. निर्गुणोहम पूजे हे सत्व हो शक्तीं प्रतिष्ठयात्मनो हो. उपनिषद बोलतं की योग्य पूजा झाली की योग्य शक्ती निर्माण होते आणि अयोग्य पूजा झाली की अयोग्य शक्ती निर्माण होते. मला सांगायचं काय, या सगळ्या शक्तिपाताच्या प्रथा परंपरा आपल्या वैदिक सनातन परंपरेमध्ये मानल्या गेलेल्या आहेत. 5 प्रकारची ही वास्तुशांतीच्या टप्प्यात पूजा आहे. आणि ती पूजा झाल्यानंतर मग ही मुख्य पूजा. आता मला आपल्याला विचारायचं आहे,
वास्तू शांत होते, वास्तू शांत होते, मग वास्तू शांत का करायची? सहज गोष्ट आहे. ज्ञानोबाराय बोलतात अमृतानुभवामध्ये, आगीची लपटे जे झळकती शरीरात, जे पिढी सर्वांगी पीडा प्रसवी तयाच्या. चारही बाजूने अग्नी जर पेटवून दिला आणि मध्ये जर त्या माणसाला उभं केलं तर त्याला थंडी वाजल, बरोबर ना? कसं आहे माधव महाराज, त्याला चटकेच बसणार. अहो तीच गोष्ट आहे. तुमचा आयाम ज्या आकारामध्ये राहतो ना, तुमच्या जीवनावर तसे परिणाम होतात. तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल ना, तर तुम्हाला ज्या वास्तूमध्ये राहायचंय ती वास्तू तुमच्या शांततेला अनुकूल असली पाहिजे, म्हणून वास्तू शांती आहे. परमार्थामध्ये या गोष्टीला फार गरजेचं आहे. आज जीवनात अद्भुतता आपल्याला प्राप्त करायची असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, जगात जर महान बनायचं असेल ना, तर तुम्हाला सर्वात मोठं साधन आहे ती म्हणजे शांती. ज्ञानोबाराय बोलतात, शांतीची या घरा अद्भुत आलासे पाहुणेरा. अशांतीच्या घरी विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल आवाजाला नाही अडचण येणार नाही मग हा नाही, आता होणारच आहे. आता ते थोडंसं काही नाही, अनुकूल आहे, सगळं अनुकूल आहे, सगळं छान आहे, काळजी नको, सगळं छान. त्यांनी एवढ्या कष्टातून छान बनवलंय. आपल्याला याच्यात छान करूनच घेता आलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. मी सांगत होतो की आपल्याला आपल्या जीवनात शांती पाहिजे असेल, परमार्थामध्ये शांती जर पाहिजे, अद्भुतता जर मिळवायची असेल, तर अशांतीच्या घरी कधी अद्भुतता येत नाही. मांगल्यत्व येतं, चांगलेपणा येतो, तो फक्त शांतीची या घरा, बाकीच्या ठिकाणी येत नाही. शांत राहणारी माणसं जगात मोठी होतात. शांत वेगळं, शंड वेगळं. शांत वेगळं आणि शंड वेगळं, बरं का? हा, दोन्हीला एका कक्षेत बसवू नका. शांतता वेगळी, शंडपणा वेगळा. मला सांगायचं काय, मानवी जीवनात शांती पाहिजे असेल तर त्याला अनुकूल वातावरण मिळालं पाहिजे, आणि ती अनुकूलता आपल्याला फक्त आणि फक्त परमार्थाची उत्सव प्राप्त करून देऊ शकतो. संसारातले उत्सव आपल्याला शांतता नाही मिळू देणार. हो, ठिकाण ते पाहिजे जिथं आपल्याला विश्रांती मिळाली पाहिजे. विश्रांतीचा ठाव पायी संताची पायी संताची पायी संताची विश्रांतीचा ठाव पायी विश्वास पाहिजे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्रांती हवी आहे, विश्वासाने एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? संतांच्या चरणी भाव ठेवणं हेच सर्वात मोठं विश्रांतीचं ठिकाण आहे, प्रपंचाच्या ठिकाणी नाही. प्रपंचाचं गणित उलट आहे. जोवरी चळन गा तोवरी म्हणती
पाहता आपलाही नंबर. इंद्रिय मावळले आला बाबुला. प्रपंचात कितीही प्रयत्न करू द्या माणसाने, माणसाला प्रपंच स्थिरता देत नाही. प्रपंच प्रपंचातही स्थिरता देत नाही आणि प्रपंच परमार्थातही स्थिरता देत नाही. पण उलट बोलू, परमार्थ परमार्थातही स्थिरता देतो आणि परमार्थ प्रपंचातही स्थिरता देतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही परमार्थाची परीक्षा घेऊन पहा महाराज, एकदा परमार्थाची दोनही परीक्षा घेऊन पहा. प्रपंच कधी तुम्हाला प्रपंचातही सुखी ठेवणार नाही आणि परमार्थात तर सुखी राहणं हे त्याची जातच नाही, मुळात जात नाहीये त्याची. प्रपंच आणि परमार्थ दोघांचा कितीही संयोग ठेवण्याचा प्रयत्न केला, एकही निधान न घडे त्यासी. तुमचा प्रपंच तुमच्या प्रपंचालाही कधी सुख देणार नाही आणि तुमच्या परमार्थालाही कधी सुख देणार नाही. पण उलट आहे, परमार्थ हा तुमच्या परमार्थाला तर सुखी ठेवतोच ठेवतो, पण तुमच्या प्रपंचात कितीही अडचणी येऊ द्या, तो तुम्हाला त्याच भूमिकेवर ठेवतो, ढळू देत नाही. ही परमार्थाची ताकद आहे. काय हे उत्सव, हे आज एवढा मोठा या परिवाराने प्रपंच एवढा मोठा उभा केला, हा कशा करता? याचं धोरणच हे की याच्या आधाराने आम्ही आमचा परमार्थ तर मोठा करतोच करतो, पण याच्या आधाराने आमचा प्रपंच सुद्धा मोठा बनला पाहिजे. परमार्थाच्या कृपेखाली असलेला प्रपंच हा कधीच भ्रंश पावत नाही, हे कायम लक्षात ठेवा. ज्या प्रपंचावरती परमार्थाची छाया आहे तो प्रपंच कधीच माणसाला रडवू देत नाही, दुःखी करत नाही. म्हणून परमार्थाच्या सावलीतला प्रपंच जर करायचा असेल तर निश्चिततेने एक गोष्ट लक्षात घ्या, जोडोनी या धन उत्तम व्यवहारी. जोडोनी या धन उत्तम फार अडचण येते महाराज. आमच्या फडाच्या चाली पडत्या एका वेगळ्या ट्युनिंग नाही आणि त्याचं म्हणायला गेलं का आमचं आम्हालाच जड जातं. आज खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद आहे. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा महाराज. तुम्ही म्हणाल कशा करता, त्याचं महत्व फक्त आम्हालाच माहिती का. आम्हाला आमच्या चाली बरोबर म्हणणारी माणसंच भेटत नाही. आमची फडकऱ्यांची फार हाल होते महाराज आमचे. मी शब्दच वापरला, हाल होतात आमच्या. हल्लीच्या संगीताच्या झालेल्या दूषितीकरणामुळे जेवढे हाल आमचे फडकऱ्यांचे झाले तेवढे कोणाचेच झाले नाही. विठ्ठल. मला सांगायचं काय,
परमार्थाच्या छायेखाली प्रपंच ठेवणं म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपल्या जीवनातलं वैभव हे मिळवताना सुद्धा मार्ग शुद्ध पाहिजे आणि आपल्या जीवनात मिळालेल्या वैभवाचा विनियोग सुद्धा हा तेवढ्या शुद्ध मार्गाचा पाहिजे. भुलून जाईल. वैभव प्राप्त करताना सुद्धा सावधपणा गरजेचा आहे आणि विनियोग करताना सुद्धा सावधपणा गरजेचा आहे. दोन्हीमधनं एक जरी वाट चुकली तरी विसरू नका नरका जाणे चुकेना. एक जरी पैसा कमवण्याची जरी वाट चुकली तरी नरकात जावं लागतंय आणि पैशाचा विनियोग करण्याची वाट जरी चुकली ना तरी आपल्याला नरकातच जावं लागतंय. मी बोलत नाही, ही वेदाची भाषा आहे. आगमनम गतो नो हो धनम लप्ते प्रायो हो एकम स्थानम विभच्छती तरम तै जन्मो हो नरकम वासम नरके सदा. त्याला बाहेरच पडता येत नाही हे वेदाचं वाक्य, हे वेदाचं म्हणणं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा नंतर पैसा येण्याचा मार्गही नीट पाहिजे आणि तो जाण्याचा मार्गही नीट पाहिजे. आम्ही आमच्या जीवनात कमवलेल्या गोष्टींचा विनियोग कुठं करतो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये प्रपंचाकरता त्या गोष्टीचा विनियोग जर करत असाल तर तुमच्या त्या गोष्टीचा हिशोब ठेवला जातो. मोठमोठ्यांनी आपल्या जीवनातल्या परमार्थिक वैभवामध्ये त्यांच्या जीवनात मिळवलेल्या सगळ्या वैभवाचा विनियोग कसा केला. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनातल्या मिळवलेल्या संपत्तीचा वियोग माझ्या परमार्थाची उंची वाढण्याकरता केला. मी कुठं माझी वैभवाची विनियोगिता केली. अभंगाचं पहिलं चरण. निरंजनी आमी निरंजनी आमी बांधियले धारा निरंजनी बांधिए
बांधिले घर. महाराज बोलतात, मी माझ्या जीवनातल्या मिळालेल्या जे काही वैभवाचा शेल आहे तो मी कुठं विनियोग केला? आम्ही निरंजनी घर बांधलं. आता बऱ्याच जणांना या अभंगातले शब्दच फार विचित्र आहेत महाराज, जे लवकर आकारालाच येत नाही. विचारलं महाराज, निरंजनी घर बांधलं म्हणजे नेमकं काय केलं? आता इथं पण घरच बांधलेलं आहे, पण हे घर कुठं बांधलंय? आपलं सुभाषनगर मध्ये. मग जसं हे घर सुभाषनगरमध्ये बांधलेलं आहे, मग तसं निरंजनी म्हणजे कोणत्या गावाचं नाव आहे का, की त्या निरंजनी गावामध्ये आम्ही घर बांधलं? पहिला मुद्दा. पुढे चला, काही जण म्हणतील नाही नाही गावाचं नसेल, मग एखादा गावाचा प्रभाग असेल, प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2 असं काहीतरी असेल, मग तिथं ते घर बांधलं असेल, असं काही आहे का? हे निरंजन नेमकं काय? तर ऐका, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ज्याची आपल्या प्रत्येकाला अपेक्षा आहे ते तत्व म्हणजे निरंजन आहे. मला, तुम्हाला, आपल्या सर्वांना जे पाहिजे ते निरंजन आहे. या अभंग निवडण्याची 2-3 कारणं आहेत महाराजाच. हा अभंग मी का निवडला सांगेल मी, तेही सांगत. वास्तूची शांती आहे म्हणून समयाला अनुकूल अभंग असावा म्हणून आपणही घर बांधलंय आणि तुकोबरायानेही बांधलंय म्हणून समय सूचकता म्हणून अभंग घेतला. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या परंपरेत आपण आता सर्व नाशिककर मंडळी राहताना आपल्या सर्वांची परंपरा निरंजन परंपरा आहे. नाशिकमध्ये आपण जेवढी सगळी राहता, मी पुरावा तुम्हाला देईल याचा, आपण नाशिक भागात जेवढी आपण राहताना आपण सगळे निरंजन परंपरेमध्ये राहणारी आहेत. तुम्ही म्हणाल कसं? ऐका ऐका, आपण ज्या परंपरेत आहोत त्या परंपरेचा इतिहास पहा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवा सार चोजविले थोडा वेळ बाजूला ठेवा. निवृत्तीनाथ महाराज गहिनीनाथांचे अनुग्रहित, मागे गोरक्ष, मागे मच्छिंद्र, मागे आदिनाथ. हे जी आदिनाथांची परंपरा चालू आहे ना, या परंपरेला निरंजन परंपरा म्हणतात. म्हणून त्यांचं घोषवाक्य आहे, नित्य आम्ही तसे राहतो. नित्य म्हणजे अलख निरंजन, हे नाथांचं घोषवाक्य आहे. आणि आपण निवृत्तीनाथांच्या परंपरेत होत, ते सुद्धा त्याच बोधावर आहे. यदक्षरम मनाख्येयम मानंदम मज्ज केवलम श्रीमन निवृत्तीनाथम इति ख्यातम दैवतम आश्रये. हे निरंजन परंपरेचं तत्व आहे. मग नेमकं निरंजन म्हणजे काय? ऐका, निरंजन शब्दाचा पहिला अर्थ आहे शुद्ध. निरंजन शब्दाचा पहिला अर्थ आहे शुद्ध. आम्ही शुद्ध बोधावर राहतो. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. तो बोध जो आहे ना, त्या बोधावर आम्ही असतो. त्या बोधाचं नाव निरंजन. निरंजनी आम्ही बांधिले घर. नेमकं निरंजन म्हणजे काय? मग निरंजन कोणतं गाव आहे का? नाही, निरंजन ही भूमिका आहे. शुद्ध तत्वाची भूमिका म्हणजे निरंजन आहे. आपल्या प्रत्येकाला जे पाहिजे ते शुद्ध पाहिजे. आपलं हे जे विठ्ठल निवास आहे ना, हे विठ्ठल निवास सुद्धा नित्य शुद्ध राहावं म्हणून याच्यात सुद्धा निरंजन येण्याची गरज आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर. दुसरा, निरंजन शब्दाचा 2 कटामध्ये जर अर्थ करायचा झाला तर पहिलं भयमुक्त आणि दुसरं शोकमुक्त. जे भयमुक्त राहतं त्याला बोलतात निरंजन आणि जे शोकमुक्त राहतं ना त्याला बोलतात निरंजन. जिथं भय नाही त्याला बोलतात निरंजन. माणसाला भयाच्या अनेक अंगाने भीती आहे, पण त्यातल्या त्यात
सर्वात मोठी भीती कोणती आहे माणसाच्या जीवनात? मृत्यू त्याचं नाव आहे. मग तुकाराम महाराज, तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का? ते म्हणतात वाटत नाही का? मरण माझे मरोनी गेले. ते म्हणे महाराज असं कसं बोलता? त्याचं कारण ते सांगतात. आम्ही अशा घरामध्ये राहतो की जिथे काळ येत नाही. मग ते घर कोणतं? निरंजनी आम्ही बांधिले घर. तिथं काळ येत नाही, भयमुक्त अवस्था. आणि दुसरं शोकमुक्त. आमच्यावर कितीही दुःख आलं तरी आम्हाला दुःख होत नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू का? शोकमुक्त आहे. तुकोबरायांच्या शोकांची यादी इतकी मोठी आहे की आपल्या सगळ्यांचं मिळालं तरी तेवढं दुःख होणार नाही. आपल्या सर्वांच्या दुःखांची जरी यादी केली ना तरी तुकाराम महाराजांना मिळालेल्या दुःखाची यादीची बरोबरीच होऊ शकणार नाही. पण तरीही आपण आपल्या एवढ्याशा दुःखानं दुःखी आहोत. तुकोबाराय आभाळा एवढं दुःख पडतंय पण तरी ते म्हणतात येण्याची सुखे आम्ही पाहू सर्व काळ. हे कशामुळं होतं? का एवढ्या भूमिकेत तुम्ही राहता? ते म्हणतात आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना तिथे शोक हा स्पर्शच करत नाही. कुठे राहता? निरंजनी आम्ही बांधिले घर. आता थोडासा पुढचा मुद्दा ऐका. तुकाराम महाराज इथे म्हणतात महाराज निरंजनी आम्ही बांधिले घर. हे तुकाराम महाराज स्वतःचं थोडं वैभव सांगितल्यावानी वाटत नाही का? माणसाने कधीही स्वतःचं मोठेपण सांगू नये आणि त्यातल्या त्यात स्वतःचा प्रपंच तर कधीच दुसऱ्याच्या समोर सांगू नये. एक स्वामी विद्यानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे डॉक्टर विजय महाराज पूर्वाश्रमीचे, त्यांचं असं एक वाक्य आहे. ते असं म्हणायचे की आपण कधी दुसऱ्याच्या प्रपंचात डोकावू नये. वाक्य लक्ष देऊन ऐका जरा. आपण कधी दुसऱ्याच्या घरात, प्रपंचात म्हणा थोडं घरात म्हणा, आपण कधी दुसऱ्याच्या घरात डोकावू नये. आपण कधीही दुसऱ्याच्या घरात डोकावू नये. पण कोणीच आपल्या घरात डोकूनही पाहू नये इतकं आपलं घर विद्रूप असू नये. काय बोलतोय कळतंय का? आपल्या प्रपंचात आपण कधी कोणाच्या प्रपंचात डोकावूनही पाहू नये पण आपला प्रपंच इतका पण विद्रूप नसावा की कोणीच त्याच्याकडे डोकून सुद्धा पाहू नये. आपण असं राहावं. एकतर आपण कुणाच्या प्रपंचात डोकावून पाहूच नाही पण कुणाच्या घरात डोकावून पाहूच नाही. पण ते घर जर तुकोबारायांसारखं असेल तर पाहिल्याशिवाय राहू नये. ते घर जर रामचंद्र प्रभूंसारखं असेल तर झाले रामराज्य. काय उणे आम्हासी धरिणी धरी पीक गाई ओळल्या. हे जर रामचंद्र प्रभूंचं घर असेल ना तर पाहिल्याशिवाय राहू नये. ते जर भगवान कृष्णचंद्र प्रभूंचं घर असेल ना तर पाहिल्याशिवाय राहू नये. आणि ते जर तुकोबारायांसारखं घर असेल ना, निरंजनी आम्ही बांधिले घर, ते पाहिल्याशिवाय राहू नये. मी सांगत हे होतो की जरा तुकोबाराय मोठेपणा सांगितल्यासारखं वाटत नाही का? मी काय बांधलं म्हणे? घर बांधलं, घर बांधलं, घर बांधलं. आता मी घर बांधलं हे आपण प्रापंचिकाने मोठ्याने सांगावं हे आपल्या जीवनात श्रेयस्कर आहे. पण तुकाराम महाराजांसारख्याने आपल्या जीवनात केलेलं हे वैभव मिळवलेलं काही सांगण्याची गरज आहे का? तुकाराम महाराज सारख्यांनी सांगण्याची काही गरज आहे? उत्तर देतो, वेळ कमी आहे, जास्त पांगवत नाही. तसं पाहिलं तर त्यांना सांगण्याची गरज पण नाही. त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. पण त्यांना माहिती आहे लोकही अनुकरणीय आहेत. माझं पाहून एखाद्याने जरी निरंजनात घर बांधण्याचा विचार जरी केला तरी ते फार मोठं काम होईल म्हणून ते सांगण्याच्या भानगडीत पडतात. कारण त्यांना काळजी आहे. येतो कळवळा मनोवून. त्यांना काळजी आहे म्हणून ते सांगण्याच्या धडपडीत पडतात. किती काळजी आहे? त्यांची काळजीचा हिशोब फार मोठा आहे. मृदू सवाय नवनीता जैसे सज्जनाचे चित्त
सज्जनाचं चित्त कशासारखं असतं? लोण्यासारखं. थोडं पुढं बोलू. मी म्हणतो ते चित्त लोण्यासारखं सुद्धा नसतं. सज्जनाचं, महात्म्याचं, संतांचं चित्त हे लोण्यासारखं सुद्धा नसतं. लोण्यापेक्षा भयंकर मृदू आहे. त्याचं कारण लोण्याचं हे विशेष आहे, लोण्याला स्वतःला चटका बसला तरच लोणी वितळतं, पण इथे दुसऱ्याला चटका बसला तरी महात्म्याचं हृदय वितळतं. महात्म्याचं हृदय नवनीतापेक्षा मृदू आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी हा उद्योग केला, प्रपंच वाढवला, पण वाढवून सुद्धा सांगण्याची तसदी घेतात का? यांनी किमान आपल्यासारखं पाहून बांधलं पाहिजे. थोडं पुढं जाऊन बोलू. त्यातही त्यांच्या पुढे हेतू आहे. नका का त्यांनी बांधेना, जरी त्यांनी बांधलं नाही तरी हरकत नाही. त्यांनी बांधलं नाही हरकत नाही, आपण बांधून ठेवलंय ना. यांना सांगून ठेवू, यांना जरी बांधता आलं नाही तर आपण बांधलेल्या घरात येऊन राहतील तरी, म्हणून निरंजनी आम्ही बांधिले घर. बरं, इथे एक शब्द आहे निरंजनी आम्ही. आता अजून एक शंका येते इथे. महाराज तुम्ही सांगताय निरंजनी घर बांधलं, निरंजनी घर बांधलं, ठीक आहे, पण तुम्ही मध्ये म्हणताय आम्ही घर बांधलं. आम्ही म्हणजे कोण? तुमच्या बरोबर कोण कोण आहे अजून तिथे? तिथे अजून कोणी प्लॉटिंग खरेदी केलंय नेमकं निरंजनीच्या ठिकाणी? नेमकं कोणी कोणी गेलंय? त्यावेळी त्यांनी सांगितले मी आणि माझ्या मागची जेवढी परंपरा आहे त्या सगळ्यांनी तिथं थांबणं केलंय. त्या सगळ्यांनी. हा इतिहास आहे आमचा. आम्ही ज्यांच्या परंपरेत चालत आलोय, ज्ञानोबरायांपासून सर्वांनी घर बांधलंय. ज्ञानदेवा घर नाव ठेवत असेल तर त्याला एवढं सांग, बाबा घर बांधणं हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. मोठ्या मोठ्यांनी घरं बांधली आहेत. सुरुवात करायची. ज्ञानोबरायांनी सुद्धा त्याच ठिकाणी घर बांधलंय. कोणतं? ज्ञानोबरायांनी तिथंच घर बांधलंय. अनंत भक्तराशी तरले वानर. का? त्या ठिकाणी त्यांनी घर बांधलंय. ज्ञानदेवा घर चिदानंदी. नित्य आनंदाच्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी घर बांधलंय. कुठं घर बांधलंय? ज्ञानोबरायांनी सांगितलंय वैकुंठ भुवन. सुद्धा बांधलेलं आहे वैकुंठ भुवनी.
घर केले. ज्ञानोबारायांनी घर बांधलंय. तिथं कोण कोण आहे तुकोबाराय सांगतायत बरं का. निरंजनी आम्ही कोण कोण आहेत. पहिले ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांनी तिथं घर बांधलंय. नाथ महाराजांनी सुद्धा तिथं घर बांधलंय. नाथाच्या घरची उलटीच पुण पाण्याला मोठी लागली तहान. नाथ महाराजांनी घर बांधलंय. नामदेव महाराजांनी घर बांधलंय. नामदेव महाराजांनी तव ते सदन पुण्य करुनी ठेले निवांत तेथे राहिले नाम्या सवे. नामदेव महाराजांनी घर बांधलंय. परेत परे परते घर हे नामदेव महाराजांचं घर. हे जसं परंपरेने आलंय ना म्हणून आम्ही सुद्धा तिथंच घर बांधलंय. निरंजनी आम्ही बांधिले घर. एक जणांनी विचारलं महाराज तुम्ही त्या घरात राहता तेव्हा तुम्हाला भयमुक्त अवस्था आहे, शोकमुक्त अवस्था आहे, पण कधीतरी घराच्या बाहेर आल्यानंतर मग तुम्हाला भय आणि शोक होऊ शकतो की नाही. वारं ऊन पाऊस कुठपर्यंत लागणार नाही. जोपर्यंत आपण विठ्ठल सदन मध्ये तोपर्यंत. त्याच्या बाहेर आल्यानंतर ऊन लागणार नाही का. लागेल की. त्याच्या बाहेर आल्यानंतर वारं लागणार नाही का. लागेल की. पाऊस लागणार नाही का. लागेल की. मग जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागतं मग तुम्हाला भय आणि शोक आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळी तुम्ही काय करता. ते म्हणतात महाराज आम्हाला तरीही हे कोणीच त्रास देत नाही कारण आम्ही बाहेरच येत नाही. आम्ही त्या घरातून कधीच बाहेर येत नाही. ते म्हणे असं कसं. घरात गेल्यानंतर कधीतरी बाहेर नाही तुमच्या इच्छेने म्हटलं तरी नंतर शेवटी का होईना बाहेर. तुम्ही जरी नाही निघले तरी बाकीचे तुम्हाला घरात ठेवत नाही. मग ज्यावेळी तुमची अशी अवस्था येईल त्यावेळी तरी तुम्हाला कधीतरी तर बाहेर यावं लागेल. ते म्हणतात आम्ही येतच नाही बाहेर. मग निराकार निरंतर राहिलो निरंजनी बांधलं. घरात राहता इथपर्यंत ठीक आहे. कधीतरी घराच्या बाहेर यावं लागल. ते म्हणे येत नाही बाहेर म्हणे. निरंतर तिथंच राहतो. अहो पण निरंतर तिथं राहून काही गरज पडते की नाही तुम्हाला. ते म्हणे आम्हाला जे जे गरजेचं आहेत ना ते अगोदरच त्या घरामध्ये सगळं आहे. आता आपल्या भारतातील एक महिला आणि नासा मधील एक सायंटिस्ट दोघं 8 दिवसांसाठी स्पेस स्टेशन मध्ये आणि 8 दिवसांचा प्रवास त्यांचा अक्षरशः 8 महिन्यांवरती लांबला. 8-9 महिन्यांवरती. मग आता साधा हिशोब आहे. 8 दिवस खायला प्यायला लागतंय, सगळं लागतंय. 8 दिवसाच्या हिशोबाने गेलेली मंडळी 8 महिने तिथं कशी राहिली. बरं ते स्पेस स्टेशन म्हणजे लहान नाहीये बरं का. एक फुटबॉलचं स्टेडियम असतं ना
एवढं मोठं आहे ते, खूप मोठं आहे ते. मग तिथं 8 दिवसासाठी गेलेले 8 महिने राहिले. ऐकायला पटतंय का? पण राहिले हे वास्तव. आता काही दिवसांपूर्वी ते खाली आले. मग मुद्दा हा आहे, ते जर तिथं इतके दिवस राहिले तर तिथं त्यांनी 8 दिवसासाठी गेले, ते 8 दिवसापुरतं नेलं होतं इथपर्यंत मान्य आहे. तिथं गेल्यानंतर मग कसं काय जमलं? तर त्याचं उत्तर हे आहे, तिथे 8 नाही, तिथं 8 नाही 12 महिने जरी एखादा राहिलं, वर्ष 2 वर्ष जरी राहिलं ना, तरी तो तिथं जिवंत राहील. इतकं तिथे परत खाण्यापिण्याच्या व्यवस्थेकरता त्यांना पृथ्वीवरती लगेच तातडीने यावं लागलं नाही. तसं आम्ही जे निरंजन नावाचं घर बांधलंय ना, त्या निरंजन नावाच्या घरामध्ये आमच्या पारमार्थिक जीवनाच्या उन्नतीकरता जे पाहिजे ते सगळं तिथं मुळातच भरपूर प्रमाणात आहे. म्हणून त्या घरातून आम्हाला बाहेर येण्याची गरज पडत नाही. पुढचा प्रश्न त्याने विचारलं, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण गरज नका का पडे ना? ठीक आहे, पण एका जागेवर माणूस किती वेळ थांबवलो? कीर्तनात सुद्धा माणूस किती वेळ दम धरून 2 तास 3 तास. आपण सगळे आज बसलोय 4.5-5 तास. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला दम निघेल का? निघेल का? बरं जाऊ द्या 6 तास. 6 तासाच्या वर तुम्हाला माझ्या समोर दम निघल का? ते म्हणते तू पहिलं घड्याळ पायन कटीतून तू तुझं उरक आता. 5 आणि 6 तास. ऐका, एका जागेवर माणूस जास्त काळ राहू शकत नाही एका जागेवर जास्त वेळ. त्याला किती जरी अनुकूलता दिली ना, तुम्ही एखाद्या माणसाला सगळी अनुकूलता द्या, पण तो जास्त काळ एका जागेवर राहू शकत नाही. तो कधीतरी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. मग तुकाराम महाराज, कधी एका जागेवर राहून तुमचं मन विटत नाही का? एकाच घरात राहून कधी मन दुखत नाही का? कधी तुम्हाला मानसिक क्लेश होत नाही का? त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्हाला इतर ठिकाणी राहून मानसिक क्लेश होतात की नाही हे जर तुम्ही बोलले असते तर आम्ही एक वेळ हो म्हटलो असतो, पण त्या निरंजन नावाच्या घरामध्ये आमचं मन कधी विटत नाही का? त्याचं कारण दुसऱ्या चरणात आहे. निराभासी पूर्ण झालो समरस, 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 निराभासी पूर्ण झालो पाकिट देऊ नका बा, पण माझ्या गाडीत 3 शीटर रिकामी आहेत. एवढे 3 मला माझ्या गाडीत टाकून द्या फक्त, बाकी काही देऊ नका. अहो फडाचं म्हणणारे भेटत नाही आज. मी सुरुवातीला आमचं दुर्दैव आम्हाला भेटत नाही. काही भागात गेल्यावर जावं सुद्धा वाटत नाही तिकडं. काय माणसं भेटली आणि तुम्ही भेटल्यामुळे आज मला आराम आहे.
मी फार शांततेत बोलतोय आज का तुम्ही सगळं सांभाळण्याकरता भक्कम आहात. याला आधार म्हणतात. नाही तर उगा निराधार योजना काढायची फक्त हातपाय तोडून मारायचे, त्यात कोणाच्या मागे जाऊ नका. याला आधार म्हणतात. कधीतरी तुम्हाला त्या घराच्या बाहेर निघावं वाटेल की नाही? अहो आम्ही एका घरात जास्त दिवस राहू शकत नाही. एका घरात एका खोलीत आम्हाला जर म्हटलं दिवसभर बस, त्या माग युरोपमध्ये अशी एक हे काढली होती त्यांनी, स्कीम राबवली होती की 40 दिवस एक माणूस एका घरामध्ये तुम्ही राहून दाखवा, तिकडच्या करन्सी अनुसार तुम्हाला काही 1000 कोटी रुपये देऊ. महाराज 2, 4, 5 दिवस लोकांनी दम काढला. नंतर लोक बोलू लागली रुपया देऊ नका, इथून बाहेर काढा. अहो एका घरात जास्त दिवस माणसाला तरी राहणं शक्य नाही. मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला इथून बाहेर पडावंच वाटत नाही. माणसाला राहणं शक्य नाही पण तुकोबारायांना शक्य. का? तुकोबाराय त्या जागेशी समरूप झाले. बरं समरूप झाले म्हणजे नुसते समरूप झाले नाही, ते तिथं राहतात, ते समरूप झाले. आणि किती समरूप झाले की त्यांना आता स्वतःच्या आकाराचा आणि त्या वास्तूच्या आकारात भेदच ठेवला नाही. निराकार पूर्ण झालो समरस. एकदा माणूस एखाद्या गोष्टीत मनापासून गुंतला ना तर त्याला जगातली कोणती शक्ती तिथून वेगळं करू शकत नाही. एकदा हे चित्त विटले, हे चित्त प्रपंचापासून, पण जेव्हा हे चित्त देवाच्या चरणाजवळ जाऊन राहत, परत माघारी येत नाही झाले समाधान तुमचे देखिले चरण. ही मुद्दा आहे यातला. आता परत आता उठावेसे मना येत नाही नारायण देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. हा ही भूमिका आहे. एकदा तिथं आले की जावं वाटत नाही. भाग गेला शीन गेला गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला. आता कोठे की परत कुठे पळण्याची गरजच पडत नाही. आता कुठे दावे मन एकदा तुझे चरण देखलिया गरजच राहत नाही. कारण अवघा झाला आनंद. आणि एकदा आनंद भेटला ना, जो माणूस मुळातच आनंदात डुबून आहे महाराज, त्याला बाहेर येण्याची गरज नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची
माणूस एकदा आनंदामध्ये बुडाला ना की परत त्याला दुसरीकडे जाण्याची गरज पडत नाही. तुकाराम महाराजांचा खेळ हा सगळा आनंदाच्या शेजारी आहे. महाराज मी प्रमाण देऊन गेलो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. झोपतात सुद्धा महाराज तुकाराम महाराज दुःखाबरोबर नाही, सुखाचे शेजारी पहुडलो. एवढं सगळं मिळतंय म्हणून आम्ही बाहेर कशाला येऊ. आता बाहेर यायची गरज नाही. का? कारण इथं आम्ही पूर्णत्वाला प्राप्त झालो. निराभास पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. मग एका जणाने विचारलं महाराज तुमचं सगळं खरं आहे पण एवढं सगळं भेटल्यानंतर माणूस जमिनीवर राहणार नाही. सगळ्या प्रपंचातल्या परमार्थातल्या सगळ्याच अनुकूलता जर माणसाला मिळायला लागल्या तर माणूस जमिनीवर राहणार नाही. ते म्हणे